पहिल्या ओव्हर समाप्तीनंतर संघाचा स्कोअर 5 रन 2 आऊट. दुसरी ओव्हर घेऊन संघाकरता शरद बोधरे. मामा या बागुलच्या जागेवर या मामा. अरे यार काय हरकत नाही पाहुणे. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोअर 12 रन 2 आऊट. अंपर बदला अंपर बदला. बस कॅप्टन तिकडे थांबा. लवकर वन चान्स. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोअर आहे 18 रन 2 आऊट.
बॉलिंग मामा बॉलिंग गुड बॉलिंग वाह वाह बॉलिंग मामा क्या बात भाई पळ 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 सर पळा बाउंड्री जाए ना कशी इच्छा जाए ना झालं चार ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोर 26 रन. परत 马上回去，哎呀，什么的啦？搞的，还是玩的。पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोर 35 धावा. यूट्यूबला अपलोड केली का? हे असा हे बा सर असा मारा लागत तर दिवस पाहिलं का? आणि सध्या फक्त समाधान शिरसाट रिवर्सला फॉर्म मध्ये आहे, गणेश शिरसाट नाहीये. काय हरकत नाही. टप्पा बॉलला पुढे गेले खेळायला, तो लेगला वडा ना समोर गेलो जरा जास्तच पुढे निघून गेलो आणि हाय पळत आला मागून. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोर 40 धावा 3 आउट. अरे पण किती शॉट चांगले मारतोय ना. हे बा पा बरं कसा मिडल झाला, पा बरं कसा मिडल झाला. समा शॉट रे, हा शॉटच जमला नाही. घ्या पडलं होते.
अरे तू अरे बाउंड्रीला राह ना सचिन, बाउंड्रीला राह ना उभा. चेंज ऑफ पेस करून टाकले ना माझी बॅटिंगच्या स्टाईलवर. 4 4 जा नाही तिथे सामा डेंजर एंडला तू कुणीच नाही तिथे. तीन काढ रे. 3 होऊ शकता ना. 2 रन. शेवटची नवीन बॉलर आहे काय आपण. एकच झाला बरोबर काल. चला पाहुणे चला. 7 ओव्हरच्या षटकानंतर संघाचा स्कोर 57 रन 4 आउट. त्यांच्या सर्व्हरला जाते आपल्याला काय सेव्ह राहून झाले प्रत्येक मॅच. मला नाव ठेवलं तुम्ही आता समोर 6 गेला असता आपण. हा पळून घे तरी गेली. शॉट रे. हे खेळ याला म्हणता मिडल झालेलं बॉल. आगे पळून डबल. वेल बॉल सचिन शाबाश. चिंबू असेल तुम्ही असतील गौरव चांगलीच आहे बॅटिंगवर चांगले म्हणजे मॅच चांगली होईल मला असं वाटतं. क्या बात है. आउट. हो रंग्या ना मग. कोण सांग उड्यानच मारवा ना हात फाटू. 8 वाजते बरोबर 8 वाजता पहिली होईल 100 बरं. जाऊ दे चल झाले आता 2. चला गुड बाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोर 63 धावा, लावून घ्या. 64 टू विन. हा पहिला चेंडू पिंटू थोरात यांनी तडकवलेला पिंटू लचके यांचा. आणि इथे बघूया किती रन होता. 2 रन साठी पळाले आहे पिंटू. आवाज देत पाहुणे. ही मॅच सिनियर कॉलेजवर चालू आणि हा मेस चेंडू इथे. डेड बॉल दे. आणि पुढील चेंडू परत एकदा पिंटू लचके यांचा. परत एकदा रिव्हर्स स्वीप आणि आगे घेऊन गेलेला आहे चेंडू 2 धावांसाठी. आणि इथे 2 धावा आणि अशा तऱ्हेने स्कोर होतोय 3 धावा 1 बाद 3. आणि 3 चेंडूवर 3 धावा झालेल्या आहेत. आणि गुड मॉर्निंग. सेकंड इनिंग चालू आहे. सेकंड इनिंगचा स्कोर झालेला आहे सचिन वॉरियर म्हणजेच मॅक्स वॉरियर यांच्या टीमचा 1 बाद 3 धावा. परत एकदा रिव्हर्स पण चेंडू खाली राहिलेला आहे. काही समजलेलं नाही यांना चेंडू. परत एकदा रिव्हर्स खेळण्याच्या नादात बीट झालेले आहेत. 4 चेंडू ना. 4 चेंडू समाप्तीनंतर 3 धावा 1 बाद 3. तंजीम टायगर्स यांचा स्कोर झालेला आहे. आणि परत एकदा एक घेऊन चेंडू गेलेला आहे. स्क्वेअर लेगकडे पण नाही. तिथे काहीच धाव नाही भेटलेली. परत एकदा निर्धाव चेंडू. तंजीम टायगर्स यांनी पहिले फलंदाजी करून 63 धावांचं 64 धावांचं लक्ष उभारलेलं. आणि हा फुलटॉस चेंडू. आणि षटक संपलं. षटक समाप्तीनंतर 3 धावा 1 बाद 3. पहिले फलंदाज आऊट झालेले पिंटू म्हणजे सूर्याभाई.
हे 1 धावेवर आणि पुढचा चेंडू योगेश यांचा. हा चेंडू बघूया काय वाईट चेंडू. पुढचं षटक घेऊन योगेश शिंदे, या STPL 2020चे मालक योगेश शिंदे, या चॅनलचे मालक आपण बघताय, गोलंदाजी करताय ते. आणि पुढील चेंडू योगेश यांचा. राजाभाऊंनी पुढे येऊन सरसावलेला चेंडू कव्हरच्या दिशेने आणि ते आहे ऋतिक, जानेमाने प्लेयर ऋतिक. मास्क लावून खेळतात ऋतिक आणि इथे 2 धावा राजाभाऊंनी. छान चेंडू तडकावलेला हा ऑफ साईडला. अशा तऱ्हेने 2 धावेची भर. धावा झाल्या आहेत 6. 1 बाद 6. पुढील चेंडू परत एकदा पुढे येऊन तडकावलेला आणि बघूया बापूजी काय करतात इथे. बापूजींनी हा कॅच घेतलेला आहे. अशा तऱ्हेने बाद, राजाभाऊ बाद झालेले आहे. बापूजी यांच्या गोलंदाजीवर, आपलं योगेश शिंदे यांच्या गोलंदाजीवर बापूजी यांनी कॅच घेतलेला आहे. आणि पुढील चेंडू घेऊन योगेश, नवीन फलंदाज आलेले आहे आणि हा चेंडू लेग साईडला तडकवलेला आणि बघूया रनआउट होतो का नाही. नाही, इथे नाहीच डिसिजन. हातात चेंडू गेलेला आहे वाडी यांच्या. हा म्हणजे बरोबर मारलेला होता हा शॉट. वाडी यांनी तितकीच चांगली फिल्डिंग केलेली आहे इथे. पुढील फलंदाज आहे ते सचिन, नॉन स्ट्रायकर एंडला सचिन मस्के, जानेमाने प्लेयर. हे बघा एकदम शॉर्ट लेगला उभे आहेत ते सर, ॲक्शन घेऊन. आणि परत एकदा योगेश शिंदे आणि हा चेंडू वाईट चेंडू होता, तडकवायचा येतात त्यांचा ऑफ साईडला, नाही जमलेलं नाही त्यांना. आणि पुढील चेंडू परत एकदा योगेश शिंदे यांचा आणि परत एकदा डॉट. कैलास भाऊंच्या काही बॅटीमध्ये शॉट येत नाही आज. परत एकदा योगेश शिंदे, बघूया काय करता KB यांना. आणि हा परत एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, परत एकदा अयशस्वी प्रयत्न. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 धावा. पुढील षटक घेऊन येत आहे वाडी. आणि आपण आता आपली लँग्वेज चेंज करतोय इथे, हिंदीमधनं आम्ही कॉमेंट्री करतोय. आणि और यहाँ पे बॉलिंग के लिए आए वाइडी की पहली गेंद सचिन मस्के को, और एक ग्लांस कर दिया और हाथ में कैच, आउट. यहाँ पे फिर से गौरव सानप अगले फलंदाज, अगले बैट्समैन. कोई रन नहीं, बहुत ही बढ़िया प्लेड गौरव द्वारा. आप देख सकते हैं लाइव एक्सक्लूसिव. फिर से एक बार फ्लेड, बढ़िया गेंद है वाइडी द्वारा. योगेश दाभड़ इनका नाम, बढ़िया बॉलर. 6 रन 2 विकेट पर. और यहाँ पे ये लगाया शॉट, देखते क्या होता है, सीधा हाथ में या नहीं. और एक बहुत ही बढ़िया कैच यहाँ पे. चौका 4-4. एक बॉल बाकी है. वाइड मार.
शॉट 4-4 12 प्लेयर आहे तो झाली डबल झाली शॉट आहे मामा नाही होत पुढे चेंडू देवा यांचा आणि रिवर्स मारण्याचा प्रयत्न फसलेला आणि ओव्हरची समाप्ती पुढील ओव्हर हे घेऊन येत आहे योगेश शिंदे अगली गेंद लेके योगेश और यहाँ पे रिवर्स खेलने की कोशिश यहाँ पे कैच होता है या नहीं मिस हो गया ये कैच देखते हैं कितने रन यहाँ पे आता मैं बोला सांगेल यहाँ पे 2 रन लिया केबी ने कुछ शॉट नहीं लगा पा रहे केबी सिर्फ एक अच्छा शॉट गया वो भी 4 रन के लिए उसके बाद एज लग रहा है उनके बल्ले से समझ नहीं रहे हो हमारे और एक जाने माने प्लेयर गौरव सानप जो कि जल्दी आउट हो गए तो यहाँ पे योगेश कवर में खेलते हुए वहाँ पे मिस फील्ड थोड़ी सी और 1 ही रन हेलो योगेश अपनी अगली गेंद के और सचिन ने आगे आकर शॉट खेलने की कोशिश की यहाँ पे क्लीन कैच आउट हो गए समा द्वारा और अगले बल्लेबाज कैप्टन और केबी एवढे भारी दोघांचा गॅप पाहिला म्हणलो 1-2 चौका निघून जाईन समोर 2 बॉल डॉट येईल ते काढायला गेलो कॅचच झालं तिकडं यहाँ पे गौरव सानप अपना मनोगत व्यक्त करते हुए मराठी में खेलना आता है और यहाँ पे फिर से एक बार कैप्टन तैयार और ये प्लेट कर दिया इस गेंद पर एक ही रन इस गेंद में आखिरी गेंद बाकी थी अंपायर से मिस्टेक हो गई थोड़ी सी यहाँ पे आखिरी गेंद डालने के लिए योगेश ब्लॉक होल में गेंद थी पर अच्छा तरह से लगाया मिड विकेट के ऊपर से शॉट देखते क्या होता है 4 रन इस शॉट पे बहुत ही सुंदर 4 और समाप्त और अच्छी एंड की केबी ने इस ओवर की 33 रन और बापूजी अगली ओवर लेके और ये कट करने की कोशिश थर्मैन के ऊपर से लगाने कोच फिर से एक बार बापूजी केबी के लिए केबी खड़े ग्राउंड पे अपनी ओर से लड़ते हुए और ये शॉट लगाया और ये देखते कैच होता या नहीं और ये मिस कैच मिस हो गया और उस पर 1 ही रन और ये दूसरी मैच बहुत ही स्लो चल रही है यहाँ पे और ये बापूजी फील्डिंग करते हुए बापूजी नहीं ये बापू अलग बापू है बापूजी बॉलिंग करते हुए फिर से एक बार और ये बापूजी फिर से एक बार केबी का शॉट लगाना चाहते थे लेग साइड पे गेंद गए ऑफ साइड में लॉन्ग ऑफ की तरफ वापस से आते हुए हो गए दाबाड़े और समाप्ति का इशारा कोई रन नहीं
इस ओवर में ज़्यादा खेल सके ये। जो उम्मीद थी 20 रन की वो पूरी नहीं कर सके। इसके साथ ओवर की समाप्ति। अगली ओवर लेके बागुल, आखिरी ओवर, और अच्छी तरह से खेल दिया गेंद को। अगली गेंद बागुल की, और यहाँ पे कीपर से मिस तो ही गेंद गई। और आप ये मैच की मज़ा ले रहे हो तो सब्सक्राइब कीजिए इस चैनल को। इस चैनल का नाम है SPL 2020, और आपको रोज़ यहाँ से एक्सक्लूसिव ये मैच लाइव दिखाई जाएगी। और आप चाहते हो तो इस चैनल को सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन का बटन दबाइए, लाइक कीजिए और शेयर कीजिए। और यहाँ पे बागुल अपनी आखिरी ओवर बोल्ड हो गए। और यहाँ पे पावने ने लगाया शॉट। दोन टाकी तो पाहुणे देखिए कितने रन आते हैं उस शॉट पे। और ये गौरव जा रहे भागते भागते भागते। बेस्ट परफॉर्मेंस फॉर योगेश और दाभड़े। यहाँ पे मैच की समाप्त। मैच जीत चुके हैं तंजीम टाइगर्स बनाम सचिन वारियर। फिर से एक बार हम यहाँ पे देख रहे थे ये मैच SPL 2020 में। मैं शुक्रिया अदा करता हूँ SPL 2020 और सीनियर कॉलेज का जो आप देख रहे हैं यहाँ से मैच। और अब आज की परफॉर्मेंस है आज के मैच की, जो तंजीम टाइगर बनाम मैक्स वारियर के बीच में थी। उसमें से तंजीम टाइगर जीत चुके हैं मैच 21 रनों से। बहुत बढ़िया ये विन है उनका। और आज के बेस्ट परफॉर्मेंस में कैलाश शिंदे जो 25 गेंदों में 24 रन, समाधान शिरसाट 9 गेंदों में 19 रन, एक चौका एक छक्के के साथ सुनील यादव 11 चेंडू में 16 रन, एक चौका एक छक्के के साथ। और जैसे ही बॉलिंग में फिर से एक बार कैलाश शिंदे 1 ओवर में 5 रन 2 विकेट, योगेश शिंदे 2 ओवर में 2 विकेट 12 रन, और योगेश दाभड़े 1 ओवर में 2 विकेट और 6 रन, जो कि आज के मैन ऑफ द मैच है योगेश दाभड़े। प्लीज़ आइए। और आज जो आपने मैच जीती, यानी कल भी आपने मैच जीती थी, आज भी मैच जीती, तो क्या आपका परफॉर्मेंस कैसे खुला? आप यानी बीमारी से बाहर आ गए हैं अभी, कैसे लग रहा है आपको? अच्छा आप चाहिए तो मराठी में भी बोल सकते हैं। मैंने अच्छा लग रहा है अभी। आपका परफॉर्मेंस जो हुआ उसके बारे में बताइए। नहीं, इसके लिए हम लोग अभी डेली क्या कर रहे हैं, फिटनेस के लिए ऊपर ध्यान दे रहे हैं। और आपने बॉलिंग बहुत ही बढ़िया की। क्या प्लानिंग की थी बॉलिंग के लिए? प्लानिंग तो वैसे हम बता नहीं सकते किसी को, जैसे बैट्समैन आता है उसके हिसाब से हम गेंद डालते हैं। ओके, ठीक है। ये थे योगेश दाभड़े आज के मैन ऑफ द मैच। और मैं एक बार फिर से धन्यवाद देता हूँ SPL 2020, जो ये एक्सक्लूसिव वीडियो चैनल के द्वारा मैं दिखाते हैं आपको। इसलिए आप सब उसको सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए और बेल आइकॉन दबाना मत भूलिए। धन्यवाद।